नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. सर्वोच्च न्यायालयाने आज एका केसमध्ये असा निर्णय दिला, जी या देशातल्या सगळ्या विधानसभा, विधान परिषद आणि दिल्लीतल्या सर्वात मोठी पंचायत, लोकसभा आणि राज्यसभेला एक आरसा दाखवला. आपण नेहमी पाहतो, की बहुमतचा माज, बहुमताचा अहंकार एवढ्या डोक्यावर चढून बोलतो, की विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभाच्या ज्या परंपरा आहेत, पार्लमेंटरी जी कल्चर आहे आपली, त्याला आपण पूर्णपणे विसरलेलो आहे. आणि आश्चर्याची गोष्ट, हे सगळं डबल इंजिनच्या सरकारमध्ये जास्त होताना दिसतंय. ज्या डबल इंजिनच्या सरकारमध्ये सगळे जे लोक बसलेत विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, ते सगळे कुठे ना कुठे संघाशी जोडलेले आहेत. आणि जेव्हा संघाचे सरसंघचालक मोहन भागवतजी सारखं लोकांना म्हणतात, की अरे बाबा, पक्ष विपक्ष म्हणू नका, पक्ष प्रतिपक्ष म्हणा. झाल्या निवडणुका झाल्या, एकामेकाचा विरोध संपवा. आता दोघं मिळून देश हितासाठी काम करा. एकामेकाला सांभाळून घ्या. एक पक्ष आहे तर दुसरा प्रतिपक्ष आहे. ह्या जी सभा आहे, किंवा आपण ज्याला लोकतंत्र म्हणतो, लोकशाही म्हणतो, त्या लोकशाहीचे दोन चाकं आहेत. पण ह्या गोष्टी सगळ्या पुस्तकातच राहिल्या की परंपरेमध्ये राहिल्या? विधान परिषदेमध्ये बिहारच्या बजेट पेश झालं, आणि हे जेव्हा बजेट पेश झालं फेब्रुवारी महिन्यात, त्यानंतर तिथे बजेटवर चर्चा झाली. आणि त्या चर्चेच्या वेळी आरजेडी म्हणजे लालू यादवच्या पार्टीचे आणि लालू यादवचे खास आमदार MLC विधान परिषदेचे सुनील कुमार सिंह यांनी त्या बजेटवर चर्चा करताना मुख्यमंत्र्याशी त्यांची बाचाबाची झाली. पुढे त्यांनी मुख्यमंत्र्याची नकल उतरवत हावभाव केले, आणि लगेच तो मुख्यमंत्र्याचा अपमान म्हणून सत्ता पक्ष त्या सुनील कुमारच्या पाठीमागे लागला. मग एक आचार समिती आहे, त्या समितीकडे ते प्रकरण गेलं, आणि त्या समितीने सुनील कुमार सिंहचं निष्कासनाचा प्रस्ताव ठेवायला सांगितला. त्यावेळेला विधानसभेमध्ये अवधेश नारायण सिंह कार्यवाहक अध्यक्ष होते. त्यांनी तो प्रस्ताव ठेवला, ध्वनिमताने पारित केला, आणि 26 जुलै 2024ला सुनील कुमार सिंहचं निष्कासन झालं. ते कोर्टात लढत राहिले. पुढे डिसेंबर 2024 मध्ये निवडणूक आयोगाने त्यांच्या खाली झालेल्या जागी उपचुनावासाठी अधिसूचना जारी म्हणजे हे केली, घोषित केली. तोपर्यंत मामला सर्वोच्च न्यायालयात आला. सर्वोच्च न्यायालयामध्ये मामला जेव्हा आला, तेव्हा जस्टिस सूर्यकांत आणि आणि दुसरे न्यायाधीश होते एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठापुढे जेव्हा ही गोष्ट आली, ही केस आली, तेव्हा त्यांनी सुनील कुमार सिंहचं निष्कासन अत्याधिक अनुचित अशा टिप्पणीसह रद्द केलं. त्यांनी सांगितलं, सुनील कुमार सिंहने जे केलं, हावभाव केले किंवा घोषणा दिल्या, त्या चुकीच्या आहेत. त्या इनडिसिप्लिन आहे, ती गोष्ट म्हणजे अनुशासनहीनता आहे. पण एवढं पण नाही झालं की ज्याला त्याची सदस्यता खतम करा, त्याचं निष्कासनच करून टाका.
विधान परिषदेने थोडा उदार हृदयाचा प्रदर्शन केलं पाहिजे, उदारतेचं प्रदर्शन केलं पाहिजे. त्यांनी हे निष्कासन तर रद्द केलंच, पण निवडणूक आयोगाने जी अधिसूचना जारी केली होती ती पण रद्द केली आणि हे सांगितलं की कारण तुमचं ते अशोभनीय वागणं होतं, त्यामुळे आतापर्यंत तुम्ही जेव्हा निलंबित राहिलेत तीच तुमची सजा. त्या काळापर्यंत कुठलंही वेतन किंवा कुठलाही मेहनताना तुम्ही तिथे घ्यायचं नाही आणि पुन्हा विधान सभेमध्ये बसायचं. हा निर्णय देशाच्या प्रत्येक विधानसभेत, विधान परिषदेत, लोकसभेत आणि राज्यसभेत हे इंडिकेशन आहे की तुम्ही मात्र बहुमताच्या नावाखाली काहीही निर्णय घेऊ शकत नाही. हावभाव करणं, वातावरण करणं. एकेकाळी राज्यसभेला, लोकसभेला एक परंपरा होती. पिलू मोदी सारखे व्यक्ती की जे उभे राहिल्यावर लोक हसून हसून पोट दुखायचं. बालकवी वैरागी सारखे कवी काय कटाक्ष करायचे. अगदी 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 मनमोहन सिंग पर्यंत. सुषमा स्वराजच्या शेरला दिलेलं मनमोहन सिंगच्या शेरनी उत्तर काय सुखद संवाद. लालू प्रसाद यादव तर काय कटाक्ष करायचे, हावभाव करत बोलायचे. त्यांचं भाषण युट्यूबवरही पाहिल्यावर अजूनही हसून हसून माणसाचं पोट दुखायला लागतं. अरे जॉर्ज जी, क्या टुकुर टुकुर देख रहे उधर बैठ के इधर. और महामहिम, आपको एक बार बोला था नेहरू ने प्राइम मिनिस्टर बनने का, आप 3-3 बार हो गए जाए, आप तो घर जाइए, पीछा छोड़िए देश का. अशा नकला करत बोलणारे लालू यादव जेव्हा उभे राहायचे तेव्हा अक्षरशः जॉर्ज फर्नांडिस पासून, सुषमा स्वराज पासून, अटल बिहारी वाजपेयी पर्यंत मनसोक्त हसायचे. ती परंपरा होती त्या सदनाला. आता पंतप्रधान स्वतःच राजीव गांधीची नकल उतरवतात आणि जर कोणी अशा नकल उतरवली तर त्याचं निष्कासन होतं. बिहार विधान परिषदचा हा किस्सा हा फक्त त्या अहंकाराचा होता की तुमच्याकडे भरपूर मतदान आहे. त्यामुळे कुठे ना कुठे विधान परिषदेला, विधानसभेला, लोकसभेला, राज्यसभेला हे पाहायला पाहिजे की तुम्ही काहीही करा, पण शेवटी या देशाची राज्यघटना आहे. त्या राज्यघटनेच्या फ्रेम मध्येच तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही आपल्या पाठीमागे भरपूर मताक्य आहे, मताधिक्य आहे, तुमची मेजॉरिटी फार जबरदस्त आहे. म्हणून जर तुम्ही आपल्या मनाप्रमाणे वागायला लागला तर त्या फ्रेमच्या बाहेर गेल्या सर्वोच्च न्यायालय जो राज्यघटनेचा कस्टोडियन आहे तो तुम्हाला बडगा दाखवतो. आणि या बेंचने हेच केलं. कमीत कमी येणाऱ्या वेळेला जरी बाकी देशातल्या सदनांमध्ये निष्कासन सारख्या गोष्टी करण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करेल. 2019च्या त्या लोकसभेमध्ये मोदींच्या दुसऱ्या टर्म मध्ये 100च्या वर लोक निष्कासित केले गेले, कारण ते प्रश्न विचारत होते. विरोधी प्रश्न विचारणार नाही तर मग कोण विचारणार, आणि सरकार उत्तर नाही देणार तर मग कोण उत्तर देणार. पण जर तुम्ही स्वतःला लोकशाही सोडून तानाशाहीवर विश्वास ठेवत असाल तर मग तिथे तानाशाहीमध्ये प्रश्न विचारल्याचं तोंड दाबलं जातं आणि तुम्ही सांगाल ते उत्तर मानलं जातं. आणि तोच प्रकार जवळजवळ देशामध्ये होतोय. कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाने याला रोखलं, याला थांबवलं. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद. आणि येणाऱ्या वेळेला कमीत कमी देशातली सगळी सदनं या निर्णयाला नीट समजतील, समजावून घेतील. आणि ती परंपरा अतिशय सुंदर या देशाला लाभलेली आहे, लोकसभेची, विधानसभेची, विधान परिषदेची, राज्यसभेची, ती परंपराचं रक्षण करेल असं वाटतं. आज एवढंच. उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. राष्ट्र महाराष्ट्र.